अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर महिलांनो, आज आपण जाणून घेणार आहोत, उद्या आहे संकष्टी चतुर्थी. आपल्याला उद्या काय काय सेवा करायची आहेत. मी जे सेवा सांगणार आहे त्या सेवा आवर्जून करा. तुमच्या जीवनातले सगळे विघ्न संकटे दूर होतात. उद्या आहे संकष्टी चतुर्थी, म्हणजे त्याचं नावच आहे संकष्टापासून आपल्याला संरक्षण देण्यासाठी, संकष्ट आपले सगळे संकट दूर होण्यासाठी. समजा आता तुम्हाला उपास करणं शक्य नसेल, तुमची प्रकृतीला चांगलं म्हणजे झेपत नसेल उपास करणं, तर उपास नाही केला तरी पण तुम्ही आज मी जे काही उपाय सांगणार आहे ते उपाय आवर्जून करा. उद्या आहे संकष्टी चतुर्थी. आपल्याला उद्या लवकर उठायचं आहे. स्वच्छ आंघोळ वगैरे करून, आपलं सगळं घर वगैरे स्वच्छ करून, आपण जे देवपूजा करतो ते पूजा सगळी स्वच्छ करून घ्यायचं आहे. धूपदीप लावून घ्यायचं आहे. मग आपण उद्या आपल्या गणपती बाप्पाचं चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती एका तांब्यामध्ये घ्यायचं आहे. थोडे अक्षता ठेवून त्याच्यावरती मूर्ती ठेवायची आहे. आणि मूर्तीवरती आपल्याला शुद्ध पाण्यानं, मग पंचामृतानं आणि मग शुद्ध पाण्यानं असं ओम गणगणपतये नमः किंवा अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करायचा आहे. मग स्वच्छ अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर आपलं स्वच्छ मूर्ती धुवून पुसून अत्तर वगैरे लावून आपल्या एका पाटावरती लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे. मग त्याच्यावर खाली थोडेसे अक्षता ठेवायचे आहेत. मग अक्षतावरती भगवंताची मूर्ती ठेवायची आहे. मग आपल्याला मूर्ती ठेवून झाल्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. हळदी कुंकू नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. उद्या आपल्याला नैवेद्य गुळ खोबऱ्याचं नैवेद्य, जास्वंदाचा फूल आणि 21 दुर्वा आवर्जून अर्पण करायचं आहे. मग हे झाल्याच्या नंतर आपल्याला गणपती बाप्पाचे जे काही वस्त्र आहेत, वस्त्र नसेल तर आपण रुईची माळ करून बापाला अर्पण करून आरती करून घ्यायची आहे. आपल्याला ही झाली सकाळची पूजा. सकाळची पूजा झाल्याच्या नंतर बघा, आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 21 मोदकांचे नैवेद्य आपण आवर्जून दाखवावा. हे संध्याकाळी आपण उपास सोडताना आरती करून नैवेद्य दाखवून आपल्याला आरती करायची आहे. बघा, दिवसभरामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये खूप काही अडथळे आहेत, जे जीवनामध्ये संकट आहेत, आपल्याला काही प्रश्न खूप आहेत, ते सुटत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्याने हे प्रश्न सुटतात. तर तुमच्या लग्नामध्ये खूप काही अडथळे होत असेल तर उद्या गूळ घ्यायचा आहे. गुळाचे 21 गोळ्या करायच्या आहेत. 21 गोळ्या आणि 21 दुर्वा करून आपली इच्छा सांगून एखादी जवळच्या गणपती मंदिरात जायचं आहे आणि आपलं लग्न लवकरात लवकर व्हावं म्हणून आपली इच्छा बोलून ते अर्पण करून यायचं आहे. आणि हे प्रत्येक संकष्टी चतुर्थीलाच करायचं आहे, इतर दिवशी करायचं नाही. मग आपलं लवकरात लवकर लग्न जमतं आणि आपलं मनासारखं लग्न जमतं. त्याचबरोबर उद्या जर जमत असेल तर आपल्याला गणपती बाप्पासमोर बसायचं आहे. येत असेल तर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. 11 वेळेस 21 वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपण जर गणपतीला 21 दुर्वे अर्पण केले तर आपल्या सगळे विघ्न दूर होतात, आपली इच्छा पूर्ण होते. तसेच बघा, तुमची खूप काही इच्छा आहे, तुम्ही काही तुमचे काम अडकलेले आहे, तुम्हाला पूर्ण काम होत नाही आणि तुमचे खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसलेला आहात, ते मार्ग भेटत नाही. अशा वेळेस काय करायचं आहे, आपल्याला दररोज आंघोळ केल्या गणपतीच्या एखादी मंदिरात जायचं आहे. म्हणजे रोज जाऊन आपली इच्छा सांगून पाया पडून यायचं आहे. प्रदक्षिणा घालता येत असेल तर प्रदक्षिणा घालून गणपती बाप्पाला आपली इच्छा सांगायची आहे आणि पाया पडून विनंती करून यायचं आहे. हे आपण जवळपास आपलं कुठं गणपती मंदिर असेल तर दररोज मंदिरात जायचं आहे. समजा तुम्हाला काही शक्य होत असेल तर फुलं दुर्वा वगैरे घेऊन जाऊ शकता. जरी नसेल तरी एका दिवशी भेटत नसेल तर तुम्ही जाऊन फक्त आपली इच्छा काय आहे, कोणते संकटामध्ये फसला, ते आपले प्रश्न सुटत नाही. हे लगातार आपल्याला दररोज 180 दिवस तुम्ही करून पहा. बघा, तुमची सगळे प्रश्न हळूहळू सुटायला सुरुवात होईल. हे अनुभवसिद्ध सेवा आहे. आणि सकाळी उठल्या चहा न पिता जाऊन आधी फक्त दर्शन करून यायचं आहे. हे नित्य नमूने ठेवा. 80 दिवस तुमचे सगळे कठीणातल्या कठीण इच्छा पूर्ण होईल. आणि बघा, उद्या आपल्याला आपल्या मुलांची प्रगती व्हावी, स्मरणशक्ती वाढावी म्हणून 21 दुर्व्याचा उपाय करायचा आहे. हे आईनं केले तरी चालेल, आईनं किंवा मुलांना केलं तरी चालेल.
मुलं आपले छोटे असेल तर मुलाला शेजारी बसून घ्यायचं आहे आणि आपल्याला 21 दुर्व्याची जुडी आपल्या हातात घ्यायची आहे. मग आपल्या ती ती दुर्वावरती आपल्याला 11 वेळेस किंवा 21 वेळेस आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. गणपती अथर्व शीर्ष जर तुम्हाला येत नसेल तर यूट्यूबला लावून तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही गणेश स्तोत्र म्हणू शकता. त्याचबरोबर आपल्याला ओम गणगणपतये नमः ह्या मंत्राचे 1 माळ जप करायचा आहे आणि गणपती बाप्पासमोर बसून ह्या सेवा करून ते आपण गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यातले 2 दुर्वे आपल्या पतीच्या पर्समध्ये, 2 दुर्वे मुलांजवळ, 2 दुर्वे आपल्या स्वतःच्या पर्समध्ये, 2 दुर्वे आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्याने बघा धनसुद्धा वाढ होतं. मुलांजवळ ठेवले तर मुलांची बुद्धी स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते आणि पतीच्या जवळ ठेवले तर धन वाढण्यास मदत होते. ही सेवा तुम्ही उपाय करून पहा. हे फक्त आपल्याला चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे. दिवसभरामधून कधीही पण करू शकता. शक्य असेल तर आपण दुपारचा वेळ टाळून द्यावं. 1 ते 4 मधून नंतर तुम्ही सेवा केल्या त्याचे चांगले शुभ परिणाम भेटतात. आणि तसेच बघा का आपली काही इच्छा असेल तर जिथं दुर्वा आहे तिथं जाऊन आपली इच्छा बोलून एक दुर्वा आणि दुसरा दुर्वा घेऊन गाठ बांधून आले तरीही आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. त्याचबरोबर आता आपल्या घरामध्ये बघा उद्या 5 कापूर घ्यायचं आहे, 5 लवंगा घ्यायचे आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि थोडेसे पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत आणि एका पंक्तीमध्ये हे सगळं जमा करायचं आहे आणि ते संध्याकाळच्या वेळेस ही सेवा करायचं आहे, उपाय करायचा आहे. हे उपाय केल्याने आपल्या घरातली सगळी काही नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते. म्हणून आपण ही सेवा चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे. 5 कापूर, 5 लवंगा आणि थोडीशी पिवळ्या मोहऱ्या आणि 1 दालचिनीचा तुकडा हे एकत्र एका पंक्तीत घेऊन प्रज्वलित करून पूर्ण घरामध्ये धू करायचं आहे. धू सगळं पूर्ण कानाकोपरा दाखवून झाल्याच्या नंतर ते सरळ आणायचं आहे आणि समोर गणपती बाप्पासमोर ठेवायचं आहे. सुरुवात आपल्याला गणपतीला दाखवूनच मग सगळ्या घरांना दाखवायची आहे. हे आपल्याला संध्याकाळी करायचं आहे आणि बाप्पाला विनंती करायची आहे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे ते नष्ट व्हावं म्हणून आपण विनंती करायची आहे. त्याचबरोबर उद्या संकष्ट चतुर्थीला चंद्राचं दर्शन घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आपण संध्याकाळी चंद्र उदयाच्या वेळेस आपण गणपतीची आरती करून चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राची पंचोपचार पूजा करून धूप वाळून आपण उद्या चंद्राचं दर्शन करूनच उपास सोडायचा आहे. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. धन्यवाद. शुभ दिवस जावो, तुमचे सगळे चांगले इच्छा पूर्ण करो.